माझं नाव जान्हवी राजेश मोहिते. आज मी बनवणार आहे बटाटा भजी. आज मी आणि बटाटा भजी माझ्या छोट्याशा चुलीवर बनवणार आहे. आणि चला आता मी दाखवते तुम्हाला मी कशी बटाटा भजी बनवणार आहे. भजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: सोडा, हळदी, मीठ, तेल, हिरवी मिरची आणि बेसन. चला फ्रेंड्स, आता मी चूल पेटवते. पण मला चूल पेटवता येत नाही, पण आपण ट्राय करूया एकदा. काम करायला घेते. पहिला आपली कढई गरम झालेली, आता मी बेसन भिजवून घेते. आता आपण बेसन घेतलेलं आहे. आता आपण मीठ, सोडा आणि हळद घेऊया. मीठ, सोडा, हळद. त्याला आता आपण पाणी टाकून घेऊया. चला आता आपलं पीठ तयार झालेलं आहे. आता आपण तेल ओतूया. आता मी तेल टाकलेलं आहे आणि ना आपली कढई चांगली गरम झाली आणि धूर पण येते इथे. चला आता आपण बघूया आपलं तेल गरम झालंय की नाही. चूल पेटवणं म्हणजे व्हेरी डेंजरस. आणि ना माझं मातीचा भांडा आहे, म्हणून आहे ना ते तेल गरम व्हायला थोडा टाइम लागतोय. चला आता आपण एक एक बटाटा ह्याच्यात टाकून आपण गरम तेलात टाकूया. बटाट्याला हे बेसन नीट लागायला पाहिजे, नाहीतर मग हे जे आपला बटाटा आहे तो कच्चाचा कच्चाच राहतो. असं आपण आता एक एक करून आहे ना सोडूया बटाटे. आणि फ्रेंड्स, हे तेल आहे ना खूप जास्त गरम असतं, म्हणून जेव्हा पण तुम्ही बनवत असाल तेव्हा आपल्या मम्मी नाहीतर मग पप्पांना जवळ ठेवत जा. नाहीतर मग जर तुम्ही वरतून टाकलं तर तेल तुमच्या अंगावर उडून तुमचा चेहरा पण खराब करू शकतं. तर फ्रेंड्स, तुम्हाला हे माझी भजी कशी वाटली? जर तुम्हाला चांगली वाटली असेल तर माझ्या कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. मी तुम्हाला दाखवतेच भजी कशी आपली तयार होते. अजून आपली भजी आहे ना शिजलेली नाही आहे. चला आता फ्रेंड्स, आपली भजी आहे ना नीट शिजलेली. आता आपण काढूया हळूहळू. आता मी मिरची तळून घेते. तर फ्रेंड्स, मी आता माझी भजी काढून घेतलेली आहे. चला आपण एक टेस्ट करून बघूया. आपली भजी किती टेस्टी झालेली आहे. तर फ्रेंड्स, भजी तर आपली खूप जास्त टेस्टी झालेली आहे. आणि जर तुम्हाला हा माझी व्हिडिओ ही पसंत आली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि हां, कॉमेंट्समध्ये मला सांगा माझी भजी कशी झालेली आहे. बाय फ्रेंड्स.